सिंहाचे लचके तोडणार तीच चांगलं झालं. सूरज काय होईल रे माझं? सूरज ही घटना दादासाहेबांना समजली तर त्याला सत्य कोण सांगे? दादासाहेब तुम्ही काही चिंता करू नका. मी पुरावा देईन. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. धन्य आहे सूरज, धन्य आहे. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. पण त्या मुलीचं काय? काकासाहेब ही जरी हातात मला घ्यावा लागेल. घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल. तुम्ही पुढे वा, मी घेऊन येतो हिचा देह. नाही सूरज, बाबूला तुला कोणी हाती पाहिला तर तुला शंका नाही. तू तुझ्या कोणाला पटली आणि चेहरा मुलगा असावा म्हणजे तुला कोणी ओळखणार
कठीण आहे तर श्री गजानन महाराजांचे स्थान, श्री गजानन महाराजांचे स्थान, लवकरवाडीत जोडले, श्री गजानन महाराजांचे स्थान, लवकरवाडीत जोडले. आणि
दादासाहेब प्रथमच सुरतचा राज्याभिषेक नंतर आमच्या पल्लवीचा विवाह. Popatrz się!
पोपट शेठ यावे यावे असं नाही बोलायचं हो असं नाही बोलायचं महाराज काय करायचं माहितीये अशी ऐकून घ्या अशी जगा पाठवायची आणि बोलायचं पोपट शेठ यावे 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 तर असं करा मला हवा आहे तर जगा बसला आणि बोला या मी जातो मी बोलून यावे यावे असं नाही का बायकोला कसं बोलता अगदी लाडानं प्रेमानं तुमच्या बायकोला तुम्ही कसं बोलता प्रेमाने बोलता ना तसं त्याला प्रेमाने बोला तर येईल माझ्याकडे जीव आहे एवढे हातमध्ये प्रेमाने बोला तुमच्या बायकोसाठी बोला पोपट सेठ यावे यावे काय म्हशी बोलवता लागणार पोपट सेठ यावे यावे पोपट सेठ यावे यावे पोपट सेठ यावे यावे पोपट सेठ यावे यावे गाणं कुठलं वारशील राजा आता दरबारात येतोय गाणं कुठलं वारशील या रावजी बसा भाऊजी कशी मिठी चू तुमची नाही कुठला गोशील आया हे राजा काय घाटलं बघा तुम्हाला कोणीची तयार सांगू राजा व्यवस्थित मांडी घासायची
तुम्ही आजपर्यंत येऊन आला नाही. कोणता प्रश्न आहे तुझा? हा बघा, तुम्ही जर उत्तर सांगणार असलं तर मी हात घालतो. प्रश्न प्रश्न नीट आहे का? पाय लागेल. काय करायचं तुम्ही हात घाला. मी आहे ना, घालतो कशाला? मी हात घाला. हात घाला. तुमचं पोपट पप्पीस करतो काय? हसता कशाला? अरे ते कोणी सोडून खायचं. होय काय? वरची साल काढायची. काय तर? अरे ह्यानी माझी चूक पडली. मधुकर गोपाळ पायरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आले आहे. नवविकास मंडळ त्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद आहे. होय, आज आम्ही आनंदात आहोत. एका बलात्कारी गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा बनवली आहे. पिताश्री, कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिचं? ते डिक्टर आहे ना? नाही, त्याने माझ्या हातून त्या मुलीला घेऊन गेला आहे म्हणून त्याला ती शिक्षा बनवली आहे. पिताश्री, मी योग्य ती शिक्षा दिली आपण त्याला. होय, पिताश्री, मी जरा मंदिरात जाऊन येते. जा बाळ, पण लवकरच परत ये. आई अंबे, आई जगदंबे, आई अगं तुझ्या समोर हात पसरायला मला लाज वाटते, लाज. अगं याच हाताने मी माझ्या ताईचा खून केलाय. आई आई जी तुझ्या हातात तलवार आहे ना, त्या तलवारच्या धारेवर हे माझे दोन्ही हात कलम करून टाक. नाहीतर मी स्वतः दोन्ही हात माझे कलम करीन. आई 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 थांब बाळा, थांब. असं करू नकोस. तुझ्या ताईवर अंतिम संस्कार हा कधीच झाला आहे. नाही, हे शक्य नाही. कोण करणार माझ्या ताईवर अंत्यसंस्कार? होय बाळा, हे सत्य आहे बाळा. सत्याचा वाली राजा सूर्यवंशी
याने आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे तुझ्या बहिणीवर अंतिम विधी केला आहे. बाळा, जरी तुझ्या हातून तुझ्या बहिणीचा खून झाला असला तरी त्या खुनाचे पाप तुझ्या माती कधीच लागणार नाही बाळा, कधीच लागणार नाही. बाळा, तुला आज माझ्यामध्ये शक्ती प्राप्त होईल. त्यावेळी तुझ्या ताईच्या खुनाचा बदला घे. तुझे हे भिजलेले हात त्याच्याच रक्ताने साफ होतील. बाळा, ही घे माझी तलवार. बाळा, ही माझी तलवार तुझ्या पाठीमागे आशीर्वाद रूपाने सदैव उभी राहील. जा बाळा, तुझे हे भिजलेले हात त्याच्याच रक्ताने साफ कर. आणि हो, तुझे हे भिजलेले हात साफ झाले की ही तलवार इथे चालून ठेव. जा बाळा, जा. तुझा सदैव विजय होईल. जा जा. ठीक आहे, येतो मी. क्षमा करा मला, नकळत माझा धक्का लागला. येतो मी. अरे कोण होता राजकुमार? त्याला पाहता माझे विद्यार्थी धडधड वाढू लागले. काय झालं? कोणाला विचारतो? काय झालं? बायकोचा परकर घातला वाटतं. काय म्हणता? बायकोचा परकर घातला तू. काय? एवढी गडबड? काकू तुम्ही का? काय? मला काय करत नाही? मला काय करत नाही? पण कोणता प्रकार? हा परकर तुझ्या बायकोचा. याचं काय झालं माहिती काय? दरबारात येत होतो, हे जेवण दिली तर चांगलं होतं, पण माझ्या पोटात मुरडा पडला होता. येताना तुझ्या घराजवळ आलो. हो आलो. आणि तुझ्या घराच्या मागे कुपन आहे ती, त्याच्यावरती हा परकर ठेवलेला होता. मी आपला माझीकडे पॅन्ट काढली, त्या पुतणीवर टाकली आणि नुसता बसला. इतक्या तुझ्या त्या खुणावर कुत्री आणि मागणं भाग केला बरोबर. आता तो कपडा घेतला आणि तसाच निघून आलो. मला वाटलं मी पॅन्ट काढले. तुझ्या बायकोचं बरोबर तुझ्या बायको समजत नाही. तुझ्या बायको समजत नाही. कुत्री परकरवाला नव्हते. तुझ्या तुला लागलं या परकरवाला तर काय करतोय? जाऊ दे, तुझा पटकन जाऊ दे, हे सगळं जाऊ दे. सोडून टाक. नाव सोडून नाही तर बाग जेवणे करून करायचं. घेऊ परत.
वरती जर समजा तुझ्या बायकोचं पत्र घातलं असता तर तुला सोडलं असतं? माझ्या बायकोचं पत्र घातलं आणि तू चुकून घातला. चुकून घाले कसा घाल घातलास ना. होय काय करायचं अजिबात करायचं नाही. अजिबात करायचं नाही. केलं तर काय करायचं नाही. दादा लागा लागला. विचारला की
नाही
तुमच्या कैलास तरी आनंदाने झालो पल्लवी काय कैलास तरीच्या भावी राजकुमार नाही प्रथम त्या आंबे मातेच्या मंदिरात जाऊन तिथं आंबे मातेच्या मंदिरात स्वाधीन करायचे आणि त्याच्यानंतर पुढचा राजकीय राजदरबार मग चला आपण जाऊया आंबे मातेच्या मंदिरात चला